शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा, महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी। 928 कोटी मागितल्यावर अर्थ खात्याने 272 कोटीच दिल्याची टीका। महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावरती परिणाम, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या कपातीवरती अर्थमंत्री अजित पवार यांचं भाष्य। कर्मचाऱ्यांवरती आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला 44% पगार मंगळवारपर्यंत मिळणार। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, 56% पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे अडचण। सव्वीस अकराच्या मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी। पटियाला कोर्टामध्ये एनआयएकडून ईमेलसह भक्कम पुरावे सादर। शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राच्या ऐवजी राजभवनामध्ये व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी। स्मारकांच्या संदर्भात शहा आणि फडणवीसांसोबत बोलल्याची ही माहिती। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा। अमेरिकेने भारतावरच्या आयात शुल्काला स्थगिती दिल्याने मुंबई शेअर बाजारामध्ये उत्साह। सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये 350 अंकांची वाढ। चीनी कंपन्यांकडून भारताला 5% सवलतींची ऑफर, अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यानं चीनचा निर्णय। चीनी कंपन्यांचे टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन भारतामध्ये स्वस्त होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या, उच्चभ्रू भागामध्ये बाईकवरून येणाऱ्या तरुणांकडून छेड, तर बारामतीमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षांच्या मुलीची आत्महत्या। प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या, अक्कलकोट तालुक्यातल्या सिन्नूरची घटना। प्रेयसीच्या संगनमताने मुलाने आईला संपवलं। थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 118वी जयंती। उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे यांनी फुलेवाड्यामध्ये उपस्थित राहून वाहिली आदरांजली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।